तरी वर्षे कम से कम 50-60 मी डोळ्यान पाहिलेला आहे. आपण चावतात त्यांचा ते विष उतरतात. तर नमस्कार मंडळी, आज घेऊन आलेलो आहेत मी माझ्या ह्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. आणि आपण पाहतो आहोत की आमच्या इथे म्हणजे उमरीगड येथे लोक नागराजाची पूजा करायला मंदिरात जातात आणि तिथे जाऊन जे काही लोक आहेत ते पूजा विधी करतात आणि तिथं मंत्रोच्चारण करून पूजेचा कार्यक्रम संपन्न करतात. मला एक सांगा की ही परंपरा आपल्या इथं किती दिवसापासून सुरू आहे? लई दिवस झाले भाऊ. तरी वर्षे कम से कम 50-60 वर्ष. 50 वर्षापासून सुरू आहे. आणि ही पूजा दरवर्षी करतात? दरवर्षी पंचमी पूजा होतात. जसे जोडतात आम्ही ऐकलं आहे की आता एकाने आम्हाला सांगितलं की हरिदास महाराज यांनी सांगितलं की ही 50 वर्षापासून परंपरा सुरू आहे की ह्या मंत्र उच्चारणामुळे की सर्पाने जर दंश केला तो विष कमी होतो. हे खरं आहे का? बिलकुल अगदी बरोबर आहे. ते करतात ना ते बरोबर करतात. असं तुम्ही पाहिलेलं आहे का? आम्ही डोळ्यान पाहिलेलं आहे. आणि ही इथं पूजा अर्चा जे करतात ही दरवर्षी करतात? हा, दरवर्षी करतात. असे कित्येक लोकांना साप चावतात त्यांचा ते विष उतरतात. ही पूजा दरवर्षी केल्या जाते? दरवर्षी करते. किती वर्षापासून? 40-50 वर्ष झाले. आणि ही पूजा कशाबद्दल केल्या जाते? देवा नागराजाची पूजा यासाठी आहे. आमचा जो देवीनायक होता त्यानं त्या मंत्राचा जप केला. त्यानं आम्हाला थोडासा मंत्राचा प्रसादी दिला म्हणून हे पूजा करतो. आणि आम्ही ऐकलंय की हे मंत्र उच्चारण करणारा की कोबरा किंवा नाग डसला तर ह्या विधीमुळे त्याचा विष कमी होतो. हे खरं आहे का? हे नक्कीच खरं आहे. आता लाखानं झालेले आहे. 1-2 लाख झाले याचा इथे पेशंट. म्हणजे अशा एवढ्या लोकांना तुम्ही बरं केलं आहे ह्या विधीमुळे? आम्ही नाही करत ते. पहिल्यापासून बाबा करते म्हणजे ह्या मंत्रामुळेच. आणि म्हणूनच ही नागराजाची पूजा तुमच्या इथं दरवर्षी होत असते. आणि ही एवढी गर्दी जी आहे तर त्यामुळेच इथं म्हणजे पूजा करणारे. आणि आपल्या इथं असे किती लोक आहेत की मंडळी आपल्या सोबत येऊन पूजा करते. देवाले दूध पाणी ठीक आहे, धन्यवाद. खरं आहे हे खरं आहे बिलकुल अगदी. आणि हे लोक जे जमलेले आहेत हे म्हणजे आता इथं पूजा करतायत. हे एका वर्षामध्ये त्यांचे हे पूजा होते. कशासाठी? उजळणीसाठी. उजळणी म्हणजे जे मंत्र उच्चारण आहे ते त्याचा उजळणी होते आज. म्हणजे त्याला रिव्हिजन मारतात? रिव्हिजन करतात. अच्छा. आणि ते 1 वर्षभर 1 वर्षपर्यंत हे कार्य चालू असते त्यांचं. आणि इथं पेशंट असे झालेले आहेत का दुरुस्त? लय दरवर्षी 15-20 असे पेशंट इथं येतात सर्पदंशावाले. तुम्ही इथलेच का? उमरीचे? हा, आम्ही याच गावाच्या आहोत. आणि आता थोड्या वेळाने तुम्ही बघा, आता ज्यांना ते बंद बांधले आहेत ना ते लोक आता इथे येतील, त्याचा बंद सोडतील. म्हणजे ज्या लोकांना सर्पदंश केला आहे त्यांचे बंधन ते सोडतात. बंधन दिले त्यांना आता ते बंधन आज सुटणार त्यांचा. अच्छा. बरं, ठीक आहे. ते पण आपण पाहू नंतर व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद. इथे हा छोटासा ब्लॉग केला आणि इथं काही लोक आहेत आणि हे पूजा करतायत. जर सर्पाने दंश केला तर ह्या मंत्रोच्चाराने सापाचा विष उतरवल्या जातो आणि विष कमी होतो आणि माणूस वाचवल्या जातो. ह्या गावात